नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, भाद्रपद महिना आला की सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते आणि त्यानिमित्ताने आपण आलेलो आहोत मुंबईतील करी रोड येथे आणि तिथल्या या गणसंकुल शाळेमध्ये. म्हणजे ही गणपती बाप्पाची ही कार्यशाळा आहे आणि इथे मूर्त्या बनवल्या जातात. सगळीकडे तयारी सुरू आहे बाप्पाच्या आगमनासाठी. ताई, पहिल्यांदा आधी तुझं नाव सांग. अंकिता सावंत. घरी गणपती असतो? हो, म्हणजे माहेरी सासरी दोन्ही गावी असतो. गावी असतो. काय असते ती मजा? गावची मजा येते. फुगड्या वगैरे खेळतो, मजा करतो. बरं, मी आता तुला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुला लगेच बक्षीस दिलं जाणार आहे. ठीक आहे? प्रश्न असा आहे, गणपती बाप्पाला कुठला नैवेद्य जास्त आवडतो? मोदक. मोदक आवडतो असं ह्या ताईंनी सांगितलेले आणि हे बरोबर उत्तर आहे. 16 सख्यांच्याकडून हा प्रसाद ताई तुला आम्ही एक भेट वस्तू म्हणून देणार आहे किंवा एक बक्षीस म्हणून देणार आहोत. खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. वा, क्या बात. आणि आता आपण ह्या ताईने विचारणार आहोत. ताई, पहिल्यांदा आधी तुझं नाव सांग बरं. प्रणाली सागर पाटील. हा जो गणपती बाप्पा इथे सगळे मूर्ती आहेत ते लावले, हे दुकान तुमचं आहे? हो, आमचं. क्या बात आहे. ह्यांचं दुकान आहे. किती वर्षापासून करते तुम्ही हा व्यवसाय? आमचं हे 7 वर्ष झाले. 7वं वर्ष आहे. क्या बात आहे. पण तू स्वतः बनवते मूर्ती? नाही, मूर्ती आम्ही बनवत नाही, पण आम्ही पेंटिंग करून पेंटिंग वगैरे करून. क्या बात आहे. पण घरी माहेरी असतो गणपती का सासरी गणपती? दोन्ही ठिकाणी. सासरी आहे आणि माहेरी पण आहे. माहेर कुठलं तुझं? अलिबाग. माहेर अलिबाग. क्या बात आहे. आणि सासर? सासरी अलिबाग. माहेर पण अलिबाग आणि सासर पण अलिबाग. लव्ह मॅरेज नाहीये. हा, अरेंज मॅरेज आहे. एक प्रश्न मी तुला विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. 3 ऑप्शन देणार आहे मी तुला. हा, 3 पर्याय देणार आहे, त्यातनं तू ते निवडायचं. योग्य उत्तर तू सांगायचंय. प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाला कुठलं फुल जास्त आवडतं? पर्याय असे आहेत, पारिजात, सदाफुली आणि जास्वंद. जास्वंद बरोबर आहे उत्तर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई, 16 सख्यांच्याकडून हा प्रसाद तुला भेट देण्यात येतोय. खूप खूप अभिनंदन. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आज आपण ज्या गणसंकुल मध्ये आलेलो आहोत ते गणसंकुल आहे पराग विठ्ठल चव्हाण यांचं. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. काय सांगाल ह्या सगळ्या गणसंकुलाबद्दल? 9 वर्षापूर्वी मूर्तिकार मुंबईतले माझ्याकडे आले की आमच्याकडे जागा नाही मुंबईत. तर त्यांना जागेचा प्रश्न भेडसावत होता. तर स्थानिक खासदारांशी बोलून, अरविंद सावंत यांच्याशी बोलून केंद्र शासनाकडनं नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनची ही जमीन आम्ही फक्त 3 महिन्यासाठी भाडे तत्वावर घेतो आहोत आणि त्याच्यातून या सगळ्या मूर्तिकारांना जागा देता येते. त्यांच्या कलेला वाव मिळतो. आणि अशा किती मूर्त्या या संकुलामधून जातात? म्हणजे सार्वजनिक मूर्त्या पकडल्या तर 350च्या घरात मूर्त्या इकडनं आगमन सोहळे होतात. सार्वजनिक आणि घरगुती 8000. घरगुती 8000 मूर्त्या इकडनं बाहेर जातात. प्रत्येकाच्या घरात बाप्पा श्रद्धेने जातो. इकडनं अगदी कॅनडापर्यंत गणपती गेला 16 फुटाचा. अच्छा. वेगवेगळ्या परदेशात इकडनं गणपती. त्याची तयारी कशी करता? मग तो गणपती 2 महिने आधी बनवावा लागतो आणि शिपनी तो जातो कॅनडाला. अच्छा, वा. आणि अभिमान वाटतो की या सर्व मूर्त्या आपल्या गणसंकुलमध्ये बनतात. आणि गणसंकुल नाव ठेवण्यामागे पण उद्देश हे होता की गणपतीचा कारखाना किंवा गणपतीची कार्यशाळा जे शब्द पटत नव्हते, तर आम्हाला एक असं कॉम्प्लेक्स, एक हब बनवायचं होतं तिथे गणपती सर्व प्रकारचे एकाच जागेवर मिळतील. बरोबर. आणि लालबाग परळमध्ये पाहिजे होतं. लालबाग परळमध्ये. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एकदा आमच्याबरोबर बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ह्या कार्यशाळेमध्ये तुम्ही बघताय की गणपती बाप्पाच्या सगळ्या मूर्त्या ह्या घडवल्या जात आहेत. रंग देण्याचं काम सुरू आहे आणि ह्या मूर्त्या ज्या कलाकार घडवतात त्या सगळ्या इथे आहेत. हे आपल्या महिला कलाकार आणि या सगळ्या ताया इथे अगदी छान वाटतं की मूर्त्या सगळ्या अगदी रंगवत आहेत. सगळे अगदी छान लक्ष देऊन अगदी तल्लीन होऊन सगळे जे काय ताया रंगवत आहेत त्याच्यामुळे अगदी छान मस्त वाटते. अगदी
आणि ह्या सगळ्या आपल्या महिला कलाकार असल्यामुळे महिला मी आधी काही प्रश्न विचारणार आहे की ताई आधी तुझं नाव सांग बरं. माझं नाव हेमांगी राजेश किणी. हेमांगी ताई, बरं मला सांग की किती वर्षापासून तू या व्यवसायामध्ये मी 4 वर्ष झाली या व्यवसायात. 4 वर्ष झालेली आहेत. बाप. आणि साधारणतः किती अशा मूर्त्या घडवल्या जातात? जवळपास 400 ते 450 मूर्त्या घडवल्या जातात वा. शाडू मातीच्या. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही बघताय ना की इथे छान पैकी अगदी सगळ्या अशा मूर्त्या इथे घडतायत आणि या सगळ्या टाया ह्या सगळ्या बाप्पाच्या मूर्त्या अगदी रंगवत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत सगळ्या मूर्त्या. तर ह्या सगळ्या टायांसोबत आपण खेळ तर खेळणारच आहोत आणि बघणार आहोत की ह्या टायांमधून कोण होते आजच्या भागाची हुकमाची राणी. चला तर मग. मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या खेळाला. या खेळामध्ये आपल्या ह्या 10 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, बघूया कोण आहेत त्या 5 ताया ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताया बाद होणार आहे. ठीक आहे, पहिला खेळ तुम्हाला समजावून सांगतो की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक कोरा कागद आहे आणि पेन पण आहे. तर आपल्या गणपती बाप्पाची जास्तीत जास्त नावं त्या कागदावरती लिहायची. ज्या ताईंची नावं जास्तीत जास्त असतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आणि 5 ताया बाद होणार आहेत. तुमच्याकडे वेळेची मर्यादा आहे. ती वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. चला तर मग सुरू करूया आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते 1 2 आणि हा व्यवस्थित लिहायचे का? हा व्यवस्थित नावं लिहायचे. मला ते अक्षर कळलं पाहिजे ना ते नावं. ठीक आहे, रेडी? ओके, सुरू करूया. त्यासाठी तुमची वेळ सुरू होते 1 2 आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याच कागदावरती लिहायचंय. हा तुमच्या समोरच्या तुमच्या हातामध्ये जो कागद आहे त्या कागदावरतीच लिहायचंय. ओके, रेडी? 1 2 आणि दुसरी गोष्ट तुमच्यापैकी 5 तयार जाणार आहेत पुढे. हा ओके, चल रेडी? 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे. बघूया बघूया कोण आहे ती ताई जी गणपती बाप्पाची नावं जास्तीत जास्त लिहिणार आहे. व्हेरी गुड. हा, आपापली नावं दाखव. बघ कसं चाललंय बघ, नावं दाखवतच नाहीये, मैत्रीण म्हणवते स्वतःलाही. 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0 आणि वेळ संपलेली आहे. पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करूया. किती नावं लिहिलीस तू? नावं सांग बघ. चिंतामणी, मोरेश्वर, सिद्धिविनायक, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बळ्ळारेश्वर ने विघ्नेश्वर. म्हणजे 7 नावं घेतलेली आहेत, लिहिलेली आहेत. ओके, आणि आता ही ताई नावं सांग बरं. वर्धविनायक, विघ्नहर्ता, मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, सिद्धिप्रिय, प्रमोद, श्रीमंत, कपिल, गणराज, श्रीपती, बळ्ळारेश्वर, युवराज, बालविनायक, गणू, सुमुख. हो हो, म्हणजे टोटल 16 नावं लिहिलेली आहेत. ही ताई आता बघूया. मोरेश्वर, बल्लारेश्वर, सिद्धिविनायक, वक्रतुंड, चिंतामणी, विनायक, गणेश, लंबोदर, अष्टविनायक. अच्छा, 9 नावं ह्या ताईंनी लिहिलेली आहेत. ही ताई बघूया. एकदंत, मोरेश्वर, लंबोदर, कृष्ण पिंगाक्ष, वक्रतुंड, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, विनायक, गजवक्र, अष्टविनायक. म्हणजे 10 नावं. हा, बरोबर 10 नावं घेतलेली आहेत ह्या ताईंनी. ओके. सिद्धिविनायक, लंबोदर, एकदंत, विनायक, गणेश, धूम्रवर्ण, सिद्धिप्रिय, गौरीपुत्र, वक्रतुंड, गजवक्र, विकटनायक, कृष्ण पिंगाक्ष आणि गणू. हे किती झाले टोटल? 14 नावं या ताईंनी लिहिलेली आहेत. 14 नावं. व्हेरी गुड. गणपती, गणेश, वक्रतुंड, गजमुख, विनायक, मयुरेश्वर, विघ्नेश्वर, बाळगणेश, गौरीपुत्र, गजानन, एकदंताय, लंबोदर. 11 नावं झालेली. श्री गणेश, बालगणेश, गजमुख, विघ्नहर्ता, मयुरेश्वर, चिंतामणी, श्रीपती आणि गजवंत. 8 नावं झालेली आहेत. गणपती, चिंतामणी, ओमकार, मयुरेश्वर, मोरेश्वर, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, अष्टविनायक, ओमकारेश्वर, भूपती, श्री, वर्धविनायक, गजमुख. 13 नावं. ओंकारेश्वर हे शंकराचं नाव आहे. ओके,
आता ही ताई चिंतामणी गजमुख गणेश मयुरेश्वर विघ्नहर्ता गणपती सिद्धिविनायक बालगणेशा अष्टविनायक आणि इच्छापूर्ती. वा व्हेरी गुड. म्हणजे किती झालेली आहेत? 11 नावं. आणि आता ही शेवटची ताई बघूया. चिंतामणी मयुरेश्वर विघ्नहर्ता गणपती बल्लाळेश्वर गजमुख श्री. ही नावं झालेली 7 नावं झालेली आहेत. ओके. आणि आता निर्णयाची वेळ आलेली आहे. पहिली ताई आहे ही ताई, तिने 16 नावं लिहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी ताई आहे छाया ताई गेलेल्या पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर शर्वरी सुद्धा गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर खुशीने गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि आर्या पार करून तिने पुढच्या खेळामध्ये तिची एंट्री घेतलेली आहे. ह्या 5 ताया गेलेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आपल्या पहिल्या खेळातून ह्या 5 ताया ह्या सगळ्या छोट्या ताया आहेत त्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे एकाच माळेचे मणी. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर एक प्लास्टिकचा बाउल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे मणी आहेत. पण त्या मण्यांमध्ये लाल रंगाचे विशेष मणी आहेत आणि ते आहेत 108. त्या बाउल मधून ते लाल रंगाचे मणी निवडायचे आहेत आणि ते ओवायचे ते आपल्या सुई धाग्यामध्ये. अशा पद्धतीने 108 लाल मण्यांची माळ तयार करायची. आणि जी ताई पहिल्यांदा ही 108 मण्यांची माळ तयार करेल ती होणार आहे विजेती. अशा 2 ताया जाणार. हा पहिली मग त्याच्यानंतर आलेली दुसरी, अशा 2 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि शेवटच्या खेळामध्ये. त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. बघूया कोण आहेत त्या 2 छोट्या ताया ज्या जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. व्हेरी गुड. मस्तच. लाल रंगाचे मणी. शाबाश. व्हेरी गुड. हो व्हॉट अ स्पीड. क्या बात आहे. काय वाटतं जिंकणार तू? नाही माहिती म्हणते. हा काय म्हणणे तुझं? जिंकणार तू? बघूया. बरं शाबाश. हा काय वाटतं तू जिंकणार तू ताई? नाही माहिती. हिला पण नाही माहिती. क्या बात आहे. व्हेरी गुड. हो हा काय वाटतं जिंकणार तू? जिंकू शकते. बरं ठीक आहे. शाबाश. कसं वाटतंय? मजा येते? हो. आपण हार बनवतो किंवा माळ पण बनवत असतो. कधी केले? हो केलंय. फुलांचा हार बनवलेला आहे. व्हेरी गुड. ओके. तू असं बनवलेला हार वगैरे अशा माळ वगैरे बनवलेले हो पुढे शाळेमध्ये असतात. अच्छा. पण आता खेळताना कसं वाटते? मजा येते. आता महाराष्ट्र बघणार आहे. कसं वाटते आता? मजा येते. व्हेरी गुड. ओके. व्हेरी गुड. वेळ संपत आलेली आहे. शाबाश. मस्तच. खूप चांगला स्पीड आहे ह्या ताईचा. अरे पुन्हा एकदा जरा बघायचंय बाउल मध्ये लाल रंगाचे मणी राहिलेत का? आणि आता वेळ संपत आलेली आहे. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 ज्यांच्या झाल्या त्याने हात वरती करायचा. 7 6 5 4 3 2 1. आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. बघूया कोण आहेत ते 2 ताया ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता माळ झालेली आहे बनवून सगळ्यांच्या. दाखवा एकदा सगळ्यांना. हा एकदा माळ. हो वा. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. निर्णय लागलेला आहे आणि या खेळातून 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. त्यातली पहिली ताई आहे कोण आहे? छाया. नक्की? छाया ताई, छोटी ताई. हा ती विजेती झालेली आहे. तिने कमीत कमी वेळामध्ये 108 मणी ओवलेले आहेत. आणि त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची विजेती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा जिथे. हा व्हेरी गुड. हिने पण 108 मणी ओवलेले आहेत. पण हिच्यानंतर ही ताई आहे जी गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप अभिनंदन. एका माळ्याचे मणी आपल्या खेळातून ह्या 2 ताया आलेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये. खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आले? खूप छान वाटते. तुला कसं वाटते? खूप छान वाटते. कारण तुमच्या दोघींपैकीच होणार आहे
आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि हा जो शेवटचा खेळ आहे तो खेळ म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत, गणपती बाप्पांचं आगमन होणारच आहे आणि त्यासाठी घराघरात मकर बनवलं जातं. तर आपला हा शेवटचा खेळ तसाच आहे की इथे मकर बनवण्याची स्पर्धा आहे आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य दोन्ही ताईंना पुरवण्यात आलेलं आहे. वेळेची मर्यादा असणार आहे. दिलेल्या वेळेमध्ये ह्या दोन्ही ताईंनी ती मकर बनवायचं आपल्या गणपती बाप्पासाठी. ही ताई अत्यंत सुंदर, मोहक आणि आकर्षक असं जो मकर बनवेल ती असणार आहे विजेती या खेळाची आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळलेले साहित्य तुम्हाला समोर आहेत आणि 5 मिनिटांमध्ये मकर तयार करायचे. तयार आहेत तुम्ही नक्की? हा चला तर आता बघूया 2 ताईंमधून कोण होते आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. तुम्हाला साहित्य दिले गेलेलं आहे दोघींनाही. बघूया आता या दोघींपैकी कोण पटापट. आणि वेळेची मर्यादा आहे 5 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. अच्छा म्हणजे आधी सगळं तयार करून घेते असते खांब बी सगळे. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक गणपतीमध्ये हा जो काय मकर बनवणं असं नाही, एक वेगळीच गंमत असते. गणपतीच्या दर्शनासाठी जे येत असतात त्यांना आपलं मकर आवडलं पाहिजे ही जी इच्छा असते ना की मनापासून, त्यामुळे ते मकर आहे ना आपलं असं खूप छान होत असतं. आणि आता बघूया ह्या 2 ताईंपैकी कुठली ताई बनवते अत्यंत उत्तम असं मकर, सुंदर मकर. अच्छा हे तू कापतेस का म्हणजे? अच्छा अच्छा दोन्ही साईडला डिवाइड करून लावायचे. ओके ओके ओके. 1 मिनिट झालेला आहे. मस्तच. व्हेरी गुड. तुम्ही अगदी पूर्णपणे अगदी फार गुंतलेत मकर बनवण्यामध्ये. 4 खांब लावून झाल्यानंतर आता कळस उभारण्यात येतोय. आणि आता शेवटचा 1 मिनिट. हो हो कळसाचं काम झालेलं आहे. बाकी सगळे जे जमले सगळे टाळ्या वाजवा ना. नुसतं आपलं बघण्याचं काम करतायत. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ती जी छाया ताई आहे छोटीशी तिचं मकर हे आहे आणि जी खुशी आहे तिचं मकर हे आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला कोण वाटतं कुठलं मकर जास्त चांगलं? तुम्हाला कुठलं वाटतं? तुम्हाला छाया. छाया ताईने बनवलेलं हे मकर यांना चांगलं वाटते. तुम्हाला कोणाचं वाटते चांगलं? आणि तुम्हाला कोणाचं वाटते? खुशी. खुशी. तुम्हाला कोणाचं? छाया. म्हणजे 5-1 असं प्रमाण आहे. निर्णय असा आहे की ज्या ताईने उत्तम मकर बनवलेलं आहे ती आहे छाया ताई. वा वा वा. ती आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. हा आणि या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही खुशी ताई. तिला 16 सख्यांचा आणि सन मराठीकडून हा कप मिळतोय. हा ठीक आहे. कसं वाटते ताई उपविजेती झालेली आहे? बरं वाटते. बरं वाटते. हा खूप छान वाटते. हे खेळ खेळून कसं वाटते? चांगलं वाटतंय की नाही? बरं आता ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आणि या सगळ्या मैत्रिणींना द्यायचंय आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. हा तुम्हाला काय बोलते बघा. आणि अर्थातच आजच्या भागाची विजेती आहे छायाताई आणि अर्थातच हुकुमाची राणी. हे गिफ्ट हॅम्पर. 16 सख्यांचा 16 सख्यांचा. कसं वाटतंय छायाताई?
खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. वाटलं होतं हुकमाची राणी होशील? अजिबात नाही. असं काहीच नव्हतं ना डोक्यामध्ये, काही ठरवलेलंच नव्हतं काही नाही. आहे की नाही? सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? मम्मी पप्पांना. मम्मी पप्पांना काय सांगणार आहे? जिंकली आज मी, खेळ होते, टीव्हीवर येणारे वगैरे सगळं. तुझं खरंच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेस. एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. हा स्माईल द्या. सोहळा सख्यांचा हो हो हो. गणपतीचं आगमन आता होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा बाप्पा विराजमान होणार आहे. मग कोणाकडे 1.5 दिवसाचा असतो, 3 दिवसाचा असतो, 5 दिवसाचा असतो, 7 दिवसाचा असतो, नाहीतर मग 10 दिवसाचा असतो. आणि हे बाप्पा आल्यानंतर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या या सगळ्या तायांना सुखात ठेव, आनंदात ठेव. भेटूया अशीच धमाल मजा मस्ती करत आपल्या पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. जोरदार टाळ्या.